आपले लाडके आणि हक्काचे 12 वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल व इतर ॲक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट। चला तर मग जीवनात भरूया रंग साई मोबाईल संघ। विजया पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे प्रचंड परिश्रम, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांची पुण्याई आणि नंदाताई बाबुळकर आणि राजेश पाटील यांचा उत्तम समन्वय ही सगळी कारणं आहेत। ज्या पद्धतीने संग्रामसिंह कुपेकरांनी विजय मिळवलेला आहे आणि खालच्या पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवलेला आहे, ते पाहता स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांना स्वर्गामध्ये खऱ्या अर्थानं आज आनंद झाला असेल की माझ्या कुटुंबाचं मधल्या काळामध्ये खंडित झालेलं राजकारण परत एकदा नव्या जोमानं सुरू होतं आहे, हे पाहून त्यांना खूपच आनंद वाटला असेल। ह्या सगळ्या विजयाचं श्रेय नामदार मुश्रीफ साहेब, नंदाताई व राजेश पाटील साहेब यांना आहे। त्याबरोबरच ज्या जिद्दीनं स्वर्गीय कुपेकर साहेबांच्यावर प्रेम करणारे, राजेश पाटील साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि नंदाताईंच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते झटले, राबले, त्या सर्व कार्यकर्त्यांना हा विजय नम्रपणे समर्पित केला पाहिजे। कारण हा विजय खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या एकीचा विजय आहे आणि मतदारांच्या आशीर्वादाचा विषय आहे। स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचं मधल्या काळामध्ये राजकारण खंडित झालं असं मी म्हणणार नाही, पण मध्ये जो काय त्यांचा विचार आता पुढं जातो की नाही अशी शंका तयार झाली होती, तो विचार परत नव्या जोमानं प्रतापराव गुजरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नेसरी परिसरामध्ये दिमाखानं दौडायला लागेल अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो। साहेब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे हा विजय सुकर झाला असं तुम्हाला वाटतंय काय? निश्चितपणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले, दोन्ही नेते एकत्र आले आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारामध्ये विभागणी झाली, त्याचाच फायदा विरोधकांना झाला आणि तो जो काय फटका विधानसभेला बसला तो परत आपण सहन करायचं नाही या जिद्दीनं कार्यकर्ते उतरले, त्यांनी नेत्यांच्यावर दबाव आणला, त्यांना एकत्र येण्यासाठी भाग पडलं। आदरणीय मुश्रीफ साहेबांनी यामध्ये मदत केली, त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेसनं चंदगड विधानसभा मतदारसंघ व्याप्त 4 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 4 पैकी 3 जिल्हा परिषद जागा जिंकल्या आणि पंचायत समितीच्या 8 पैकी 7 जागा जिंकलेल्या आहेत। त्याबरोबरच घडंगलज पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील एकूण 5 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 5 पैकी 4 जिल्हा परिषद जिंकल्या आणि 10 पैकी 9 पंचायत समिती जिंकल्या। स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी हा पराक्रम पूर्वी केला होता, त्या पराक्रमाची आठवण झाल्याशिवाय हे सगळे यश बघितल्यानंतर राहत नाही। माजी आमदार राजेशदादा पाटील यांच्या निवडणुकीवेळी तुम्ही स्टार प्रचारक होता, त्यावेळी जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या तर काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटते? दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्या हा काय नुसता स्थानिक पातळीवरचा विषय नव्हता, राज्य पातळीवरच्या विभाजनाचे संदर्भही त्याला होते। जर राज्य पातळीच्या विभाजनाचे संदर्भ त्याला नसते तर कदाचित या सगळ्या जिगरबाज कार्यकर्त्यांनी त्यावेळेला दोन्ही नेत्यांना एकत्र आणलं असतं आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा निश्चितपणे फडकवला असता। पण राज्य पातळीवरचे निर्णय काय कार्यकर्त्यांच्या हातात नसतात, तो स्थानिक पातळीवरचा निर्णय होता, तो राज्य पातळीवरचा निर्णय होता। दिनांक 28 जानेवारी रोजी आमचे राष्ट्रीय नेते, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं। वास्तविक तो खूप मोठा आघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनावर झाला होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेवर झाला होता। पण एकूण चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या 9 जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये 7 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषद ठिकाणी विजय मिळवलेला आहे आणि पंचायत समितीच्या एकूण 18 जागांमध्ये 15-16 ठिकाणी विजय मिळवलेला आहे। हे खऱ्या अर्थानं अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयाची घोडदौड यापुढे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे अशीच चालू राहील असं ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केला। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।